भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या भागामध्ये IT क्षेत्रामध्ये 30 वर्षांचा अनुभव असलेले पराग पत्की यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. पराग पत्की हे ऑस्ट्रेलिया स्थित एक अनुभवी तंत्रज्ञान आणि व्यवसाय सल्लागार आहेत. ते सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये एशिया पॅसिफिकसाठी युटिलिटी बिझनेस हेड म्हणून कार्यरत आहेत. पराग यांनी वित्तीय सेवा, सरकार, आरोग्य सेवा आणि इतर क्षेत्रांमधील मोठ्या उद्योगांसाठी डिजिटल आणि व्यवसाय परिवर्तन अजेंडा तयार करण्यात मदत केली आहे. पराग यांनी मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली आणि ते ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी डायरेक्टर्सचे सदस्य आहेत. पराग एक उत्कृष्ट वक्ता आहेत. ते उद्योग मंच, तंत्रज्ञान परिषदा आणि मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये प्रतिनिधित्व करत असतात. पराग त्यांच्या पत्नी प्रीतीबरोबर सिडनी इथे गर्जे मराठी महाराष्ट्र मंडळ आणि आकाशवाणी सिडनीमध्ये सहभागी असतात. प्रीतीच्या सामाजिक कार्याची ओढ ही परागची प्रेरणा आहे. कल्याणमध्ये शालेय शिक्षणानंतर सोमय्यामधून इंजिनिअरिंग केल्यावर भारतात त्यांनी IT कंपनी परम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड हा स्वतःचा यशस्वी व्यवसाय चालवला होता. तंत्रज्ञान क्षेत्रातला 30 वर्षाहून अधिक काळचा अनुभव असलेले पराग पत्की यांच्याशी आता गप्पा गोष्टी करूया. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. आत्ता मी म्हटलं तसं इलेक्ट्रॉनिक क्षेत्र म्हणजे आपण असं म्हणतोय की IT फील्ड म्हणजे ह्या सर्व्हिस सेक्टर सध्या आपल्या भारतातनं असंख्य परदेशात मुलांना पाठवतोय. म्हणजे मॅक्झिमम लोक IT मध्येच जातात, जी बाहेरगावी जातात ती. तर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा हे अगदी, आणि म्हणूनच तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स विषयी घेतलात इंजिनिअरिंगला, तर त्या क्षेत्राची वाटचाल त्यामुळे तुम्ही स्वतः व्यवस्थित पाहिलेली आहेत कशी जाते आणि तुम्ही त्या क्षेत्रातच आहात. तर तुमचं स्वतःचं सुद्धा त्या क्षेत्रात तुम्ही कसे गेलात आणि या क्षेत्राचं सुरुवातीपासूनचं विकास असं थोडक्यात आम्हाला सांगा. सर्वप्रथम मनपूर्वक आभार, मला या कार्यक्रमामध्ये आपण बोलवलं. 1993 साली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर अनेक ऑपॉर्च्युनिटीज समोर होत्या आणि कम्प्युटर एज्युकेशन ही एक सर्वात मोठी संधी त्यावेळेला आमच्या लक्षात आली. याचं कारण असं की 1970 सालापासूनच भारतामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सर्व्हिसेस थोड्याफार प्रमाणात सुरू झाल्या. 1991 नंतर जेव्हा आपल्या सरकारने जेव्हा इकॉनॉमिक काही डिसिजन्स घेतले, रिफॉर्म्स घेतले, त्यातनं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इतर उद्योगांना भरपूर चालना मिळत होती आणि रिक्वायरमेंट्स एस्पेशली टॅलेंट ची गरज वाढत होती. आणि ते टॅलेंट तयार करण्यासाठी कम्प्युटर एज्युकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे 1993 साली इंजिनिअरिंग केल्यानंतर आम्ही एक उपक्रम सुरू केला की मुलांना अभ्यास का करावा आणि कसा करावा याचं कोचिंग द्यायला सुरुवात केली. त्या काळी ट्युशन्स असे बरेच चालायचे, म्हणजे मॅथ्स म्हणा, सायन्स म्हणा किंवा काय. तर मुलांनी अभ्यास कसा करावा ही एक नवीन संकल्पना त्यावेळेला होती आणि त्याच्यातनं अनेक पेरेंट्स आणि स्टुडंट्स यांच्याबरोबर संपर्क वाढला आणि त्यातनं असं लक्षात आलं की या ब्राईट मुलांना, म्हणजे अत्यंत हुशार मुलांना कम्प्युटर एज्युकेशनची जर जोड दिली तर त्यांची भरभराट आणि आपल्या एकूणच इंडस्ट्रीला काही हातभार लावला जाईल. तर तेव्हा आम्ही ते मनावर घेऊन ते सुरू केलं आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली त्याची की जवळजवळ गेल्या 25-30 वर्षामध्ये 30,000 लोकांना आम्ही शिकवलेलं आहे. मुलांना. वा.
आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस त्यावेळेला आम्ही घेत होतो. हम्म. त्याच्याबरोबर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आम्ही सुरू केलं. हम्म. त्याच्याबरोबर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट्ससुद्धा सुरू केले. अच्छा. म्हणजे आपल्याला कदाचित माहिती असेल की जून 2000मध्ये इंडियाचा पहिला IT ॲक्ट हम्म. हा पारित झाला. कायदा. सायबर लॉ त्याला असं आपण म्हणू शकतो. तर तो सायबर लॉ म्हणजे नेमकं काय? हम्म. प्रत्येक म्हणजे कंपनी असो किंवा आपण इंडिव्हिज्युअल नागरिक असो, आपल्या काय आपल्याला नेमकं करावं लागेल या सायबर लॉ समजून घेण्यासाठी आणि तो पाळण्यासाठी, याच्याबद्दल खूपच कमी माहिती होती. तर सायबर लॉवरती आम्ही खूप अभ्यास करून अच्छा. त्याचे कोर्सेस सुरू केले. अच्छा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑडिट्स, बँकांना सायबर ऑडिट्स किंवा IS ऑडिट्स करावे लागत होते. तर तो विभाग आम्ही सुरू केला. असं करत करत आमची जी कंपनी होती ज्याचं नाव परम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड खूप चांगल्या पद्धतीने वाढली. म्हणजे माझे मित्र मंगेश मोकाशी, रवींद्र रेडे आणि आम्ही सगळी अशी एकत्र जमून त्याच्यामध्ये बरंच काही काम केलं. आणि अनेक वर्षानंतर त्याचा विस्तार वाढल्यानंतर पटनी कम्प्युटर्समध्ये त्यांना कन्सल्टिंग प्रॅक्टिस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरची सेटअप करायची होती. आणि अशोक पटनी जे त्याचे फाउंडर आहेत स्वतः, तर आमच्या ओळखीच्या कनेक्ट्समधनं त्यांनी मला बोलावलं आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला हे कन्सल्टिंग सर्व्हिस सुरू करायची आहे, तर आय वॉन्ट यू टू स्टार्ट दॅट. तर ती कन्सल्टिंग सर्व्हिस सुरू केली. त्याच्यानंतर 6 वर्षांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करण्याचा योग आला आणि तिथून ऑस्ट्रेलियामध्ये, मुंबईमधून ऑस्ट्रेलियामध्ये TCSने पाठवलं. तर IT हे सगळ्याच क्षेत्रात लागणारं क्षेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही नेमकं आता TCSमध्ये काय काम करताय? मी TCSमध्ये कन्सल्टिंगचा हेड आहे आणि युटिलिटीज बिझनेसचा देखील हेड आहे. तर अनेक एंटरप्राइजेस जे आमचे कस्टमर्स आहेत त्यांची स्वतःची डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची एक जर्नी आहे. तर इनोव्हेशन, थॉट लिडरशिप, कन्सल्टिंग, ॲडवायझरी, रोडमॅप आणि ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन अशा एंड टू एंड सर्व्हिसेस आपण ज्याला आपण म्हणू शकतो ते आम्ही करतो. बरोबर. आता तुमच्याकडनं मला IT क्षेत्रातले अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील, कारण हे क्षेत्र जसं 30 वर्ष पुढे पुढे जातं आहे तर त्यात तुम्हाला चांगले वाईट सगळेच अनुभव आले असतील जगातले, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. पण ते ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण पराग पत्की सरांशी सिडनीतल्या अनुभवांविषयी आणि IT क्षेत्राविषयी माहिती जाणून घेतोय. आणखीही काही त्यांच्याकडून माहिती आता जाणून घेऊया. तर सर, आता तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात आहात म्हटल्यावर चांगले वाईट अनुभव आलेलेच असणार, आणि आपण असं म्हणतो ना की अनुभवातूनच आपण शिकत असतो आणि अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे असं सुद्धा आपण म्हणतो. त्यामुळे काही वाईट, आव्हानात्मक, लक्षात राहण्यासारखे असे अनुभव आपल्याला आलेच असतील, तर ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 25 वर्षामध्ये जी काही अनुभवाची शिदोरी असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण त्यातल्या काही निवडक गोष्टीबद्दल आपण गप्पा मारूया. सुरुवातीला जेव्हा कम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आम्ही सुरू केली त्यावेळेला मुलं आणि त्यांचे पालक यांना आम्ही काउन्सिलिंग करायचो की त्यांनी कम्प्युटर एज्युकेशनकडे का लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं शालेय शिक्षण झाल्यानंतर कॉलेज सुरू असताना कॉलेजचं ग्रॅज्युएशन करता करता तुम्ही काहीतरी नवीन शिकावं. तर पहिल्यांदा त्यांना थोडं कळणं अवघड जात होतं की ह्याचा एक्झॅक्टली उपयोग काय होणार आहे. आणि काही लोकांचे असे प्रश्न असायचे की जर आम्ही हा कोर्स केला तर त्याच्यानंतर लगेच जॉब मिळेल का. आणि असे अनेक पालक होते की ज्यांनी सांगितलं की जर तुम्ही जॉब मिळेल अशी जर खात्री देणारं लेटर देणार असाल तर मी माझ्या मुलांना तुमच्या कम्प्युटर एज्युकेशन चे कोर्सेस करायला लावतो. तर त्यावेळेला आम्ही सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जशी टेक्नॉलॉजी बदलत जाणार आहे आणि टेक्नॉलॉजीचा विस्तार वाढत जाणार आहे, तर पुढच्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करा किंवा कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही पदावर काम करा किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करा, तुम्हाला
टेक्नॉलॉजीमध्ये मास्टरी जरी नाही करावी लागली तरी यू शुड बी द बेस्ट युजर ऑफ टेक्नॉलॉजी. तर ते सांगता सांगता काही वेळेला आमची दमछाक व्हायची असं म्हणायला हरकत नाही. पटवून देता देता. पण जसजसं मुलांना त्या कम्प्युटर एज्युकेशनचा एक आवड लागली, सुरू झाली, त्यावेळेला आम्ही बघितलं की काही काही मुलं ही जवळजवळ 8-8 तास कम्प्युटर प्रोग्रॅमिंग आणि प्रोजेक्ट्स आमच्या लॅबमध्ये करायचे. आणि जो मुलगा कदाचित शालेय अभ्यासामध्ये तेवढा पुढे नसेल किंवा तेवढा त्याची उत्सुकता दिसली नसेल, तेवढी त्या पालकांना त्या कम्प्युटर एज्युकेशनमध्ये त्या मुलाची आणि मुलीची उत्सुकता दिसली. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आम्ही जो डिसिजन घेतला आहे तो बरोबर आहे. हे झालं कम्प्युटर एज्युकेशनच्या बाबतीत. त्याच्यानंतर मी जसं म्हणालो की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आम्ही सुरू केलं. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट सुरू केली. तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट सुरू करताना लोकांना हे कळत नव्हते की या कशाला हे ऑडिट करायचं, सिक्युरिटीची अशी काय गरज आहे. म्हणजे कित्येक वेळेला काही बँकांचं नावं तर घेऊ मी शकणार नाही, पण त्यांच्या सर्व्हरचे जे पासवर्ड होते ते म्हणजे पासवर्ड 1 2 3 याच्या पलीकडे ते कॉम्प्लेक्सिटी नव्हती. एका पर्टिक्युलर ऑडिटमध्ये त्या बँकेच्या ॲडमिनिस्ट्रेटरनी सांगितलं की तुम्ही माझा पासवर्ड ओळखूच शकणार नाही. म्हटलं साहजिक आहे. म्हटलं आम्ही काही टूल्स रन करतो आणि बघतो की तुमची सिक्युरिटीची लेवल काय आहे. तर त्याच्यामध्ये तो पासवर्ड आम्हाला मिळाला निमडा. म्हणजे जो स्वतः ॲडमिन होता, ADMIN, त्याचं उलटं केलं होतं. म्हणजे त्याची क्रिएटिव्हिटी जी होती ती त्या लेवलची होती असं म्हणायला हरकत नाही. तर अशा अनेक गमती जमती की इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या सिस्टम्स आणि हे तुम्ही कसं ठेवल्या पाहिजे हे देखील लोकांना ते कळणं थोडं कठीण होतं. पण देन रिपोर्ट मिळाल्यानंतर जेव्हा मॅनेजमेंटकडे आम्ही जायचो आणि तेव्हा त्यांना समजावून सांगायचो आणि हे बदल तुम्ही करायला हवेत, हे बदल करायला हवेत आणि ती रिस्क तुमच्या बिझनेस रिस्कची जोडून त्यांना सांगायचं की उद्या न जाणो तुमच्या सर्व्हर किंवा कुठल्याही सिस्टमचं जर हॅकिंग झालं किंवा तो बंद पडला तर तुमच्या बिझनेसला त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो. या गोष्टी जेव्हा आम्ही सांगायला सुरुवात केली तेव्हा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी कल्चर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये खालपर्यंत जावं, म्हणजे युजरपासून ते मॅनेजमेंटपर्यंत, याचा प्रयत्न आम्ही केला. म्हणून आम्ही सायबर लॉचे कोर्सेससुद्धा सुरू केले. अच्छा. त्याच्यानंतर आता आपण इंटरनॅशनल एक्सपिरियन्सबद्दल बोलूया. सिडनीमध्ये इट्स अन ॲडव्हान्स कंट्री, जसं आपण US, UK, युरोप म्हणतो. तर आमचे जे कस्टमर्स आहेत तिथे त्या लोकांना इंडियन IT ह्याच्याबद्दल तसं थोडंसं कौतुक आहे. चांगलं. म्हणजे कौतुक अशा करता की आपण प्रॉब्लेम जे सॉल्व करतो त्यांचे ते वेगवेगळ्या पद्धतीच्या मॉडेल्स, बिझनेस मॉडेल्सने सॉल्व करतो. म्हणजे काही मंडळी कस्टमर बरोबर काम करतात, काही मंडळी इंडियातनं किंवा दुसरीकडनं कुठेही काम करतात. तर ते 24/7 सर्व्हिस जी त्यांना मिळू शकते याच्याबद्दल त्यांची जी उत्सुकता होती ती वाखाणण्याजोगी होती. अच्छा. पण त्यांना थोडासा विश्वास देखील कमी असायचा की जे काम माझ्या डोळ्यासमोर होत नाही आहे ते दुसरीकडनं होत आहे, त्याची क्वालिटी कशी असेल आणि सिक्युरिटी कशी असेल वगैरे. तर हे कन्व्हिन्स करताना देखील असे अनेक गमतीशीर अनुभव आलेले आहेत. त्याच्यानंतर जशी जशी टेक्नॉलॉजी चेंज होते तसतसं टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करण्यासाठी एक कंपनी जी आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने तयार व्हावी लागते. हे नुसतंच टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट्स नाहीत, तर पीपल शुड बी रेडी टू अडॉप्ट द टेक्नॉलॉजी ॲज वेल. सो ऑर्गनायझेशन चेंज मॅनेजमेंट प्लेज अ बिग रोल. आणि अनेक प्रोजेक्ट्स जे आम्ही तिकडे बघितलेत जे फेल झाले आहेत किंवा जे रिक्वायर्ड बिझनेस बेनिफिट आहे तो त्यांनी दिलेला नाही आहे, त्याच्यामागे टेक्नॉलॉजी कारण नसताना ॲक्च्युली ऑर्गनायझेशन चेंज मॅनेजमेंटचे जे इश्यूज आहेत त्याच्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स हे त्या लेवलपर्यंत पोचू शकले नाही. सर, तुम्ही मला वाटतं टॉप 25 CIO
चा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजे जगातल्या 25 टॉप CIOमध्ये तुम्ही एक आहात आणि आम्हाला पण भारतीय म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून ही खरंच अभिमानाची गोष्ट वाटते की एक मराठी माणूस आज टॉप CIO 25मध्ये पोचला आहे. तर ही नेमकी हा जो तुम्हाला पुरस्कार मिळाला तो नेमका काय बघून मिळाला आणि त्याची काय प्रोसेस होती? अशा अनेक संस्था आहेत ज्या संस्था प्रोफाईल्स चेक करतात, इंटरव्ह्यूज घेतात, तुमच्या कामाची पूर्णपणे आलेख तुमचा बघतात आणि तुमची निवड करतात. तर अशी एक संस्था आहे ज्यांचं आर्किटेक्चर म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर्किटेक्चरमध्ये ग्लोबल संस्था आहे. त्यांच्या सर्व्हेमध्ये त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. अच्छा. त्याच्यानंतर काही प्रश्न विचारले, ते मला त्यांना सगळ्या गोष्टी लिहून द्याव्या लागल्या. काही क्लायंटची नावं त्याच्यामध्ये द्यावी लागतात. त्यांनी ते चेक केलं की तुम्ही काय एक्झॅक्टली काम केलेलं आहे आणि लकीली माझं नाव त्याच्यामध्ये आलं. आणि त्यावेळेला त्यांनी एक मोठा समारंभ आयोजित केलेला होता, इंडियामध्येच होता. तर मी सिडनीमधून बेंगलोरला आलो, तो समारंभ अटेंड केला. आणि बरेच मोठे मोठे ज्या व्यक्ती आहेत, प्रसिद्ध व्यक्ती आपण म्हणू शकतो टेक्नॉलॉजी क्षेत्रामधल्या, त्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. तर हे पुरस्कार हा एक भाग जरी वेगळा झाला तरी एक प्रोत्साहन मिळतं ना, पण प्रोत्साहन खूप चांगलं मिळतं आणि त्याच्यामुळे माझी जी टीम आहे दे वर व्हेरी व्हेरी एक्सायटेड. कारण आम्ही जरी पुरस्कार मला जरी मिळालेला असला तरी तो टीमचा पुरस्कार आहे. तर जे काम आम्ही केलेलं आहे आणि ज्या कामाकरता आम्हाला तो पुरस्कार मिळाला, सो दे वर व्हेरी हॅपी. तर नेमकं तुम्ही गरजे मराठीशी कसे कनेक्ट झालात आणि गरजे मराठीत तुम्ही आता नेमकं काम काय करताय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ते आपण जाणून घेऊया, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण ह्या कार्यक्रमामध्ये ऑस्ट्रेलियामधून आलेले पराग पत्की यांच्याशी गप्पा गोष्टी करतोय. IT क्षेत्राचे त्यांचे अनुभवही जाणून घेतोय. आता IT क्षेत्र म्हटलं की सर म्हणजे टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ह्याच्यामध्ये सध्या AI. तर हे AI आणि IT क्षेत्र ह्याचं एक जागतिकच स्तरावरचं सध्याचं चित्र तुम्ही सांगू शकाल का? आपण पहिल्यांदा इंटेलिजन्स या विषयावर बोलूया, मग त्याच्यातनं ह्युमन इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्याकडे येऊया. कुठलीही संस्था चालवायची असेल, कुठलंही फंक्शन असेल, कुठलाही रोल असेल, तर तुम्हाला इंटेलिजन्स तिथे हवा आहे का, गरजेचा आहे का, हा जर तुम्ही प्रश्न विचारलात तर असा कुठलाच रोल, असं कुठलंच फंक्शन, अशी कुठलीच प्रोसेस नसेल की ज्याच्यामध्ये इंटेलिजन्सची आवश्यकता नाही. बरं. ती इंटेलिजन्सची जी आवश्यकता आहे ती भरून काढण्यासाठी तुम्ही ह्युमन इंटेलिजन्सवर आपण आत्तापर्यंत डिपेंडंट आहोत. त्याच्या साथीला, त्याच्या जोडीला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आलेलं आहे. आणि या गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा रिसर्च, ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट म्हणजे बिलियन्स ऑफ डॉलर्स म्हणूया आपण झालेली आहे, त्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात आली आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स विल ऑलमोस्ट बी क्लोज टू आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सचा अर्थ असा की जे ह्युमन केपेबिलिटी आहे ती केपेबिलिटी कम्प्युटर्स आणि AI सिस्टमची असेल किंवा त्याच्याही पुढे जाऊ शकेल. बापरे. तर आत्ता ज्या पद्धतीचा ट्रेंड आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरुवातीला असिस्टंट या पद्धतीने काम करणार आहे. त्याच्यानंतरची स्टेप ही ऑगमेंटेशनची असणार आहे. म्हणजे तुम्ही समजा काम करत असताना 10 स्टेप्सचं काम असेल, त्यातल्या 5 स्टेप्स तुम्ही करणार आहात, कदाचित 5 स्टेप्स AI ने असिस्ट आणि ऑगमेंट तुम्हाला होतील. आणि कदाचित 3 ते 5 वर्षांनंतर अशीही वेळ येईल की काही गोष्टी या AI एजंट्सच करतील आणि ह्युमन विल ॲक्च्युली गव्हर्न ऑर ट्रेन AI.
म्हणजे कदाचित तुम्ही ती गोष्ट करणार नाही आहात, तुमच्या वतीने AI एजंट्स ते काम करणार आहेत, पण त्या AI एजंट्सला ट्रेनिंग देण्याचं काम पुन्हा आणि त्याच्यावर गव्हर्नन्स ठेवण्याचं काम हे ह्युमनचं राहणार आहे. बरोबर. सो ह्युमन प्लस AI इज द फ्युचर. प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्म हा इन्व्हेस्टमेंट करतोय की दे विल ब्रिंग AI केपेबिलिटीज विदिन द प्लॅटफॉर्म. त्याच्यामुळे कंपनीज जेव्हा त्यांच्या IT सिस्टम्सकडे बघतात तेव्हा त्यांच्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म्समधलं नेटिव्ह AI केपेबिलिटी आणि त्यांना त्याच्यावर जर काही करायचं असेल तर कस्टम AI केपेबिलिटी डेव्हलप करण्यासाठी त्यांना अनेक लोकांची गरज लागणार आहे. म्हणजे केपेबिलिटीजची गरज म्हणजे लागणार थोडा जॉबमध्ये होईल. बदल होईल. जॉबमध्ये बदल होईल. काही जॉब कदाचित जातील देखील. काही रोल्स हे यांची संख्या कमी होईल जगभरामधली, आणि काही रोल्स मध्ये तुम्हाला वाढेल पण. वाढेल. तर ही जी शिफ्ट आहे, ही शिफ्ट AI मध्ये फक्त डिफरन्स असा आहे की ही शिफ्ट खूप लवकर होती आहे. फास्ट आहे खूप. म्हणूनच काही लोकांची ती भीती आहे की का AI कशाला, एवढे आपल्याकडे माणसं असताना AI का, असं एक लोकांना वाटतं. पण असे अनेक कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहेत जे आपण अजूनही सॉल्व केलेले नाही आहेत. म्हणजे हेल्थकेअर, एज्युकेशन, त्याच्यानंतर एकूणच क्राईम, याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झाल्यामुळे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी कदाचित तुम्ही खूप माणसं लावलीत तरीसुद्धा ते सॉल्व्ह होईल अशातला भागच नाही आहे. अच्छा. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे. त्याचा जॉबवर नव्हे तर जॉब प्रोफाईलवर फरक पडणार आहे. याचा अंदाज घेऊन आपण प्रत्येक स्तरामध्ये हे एज्युकेशन करायला पाहिजे. म्हणूनच मी सिडनीमध्ये जवळजवळ 500 लोकांना AIचं फुकट ट्रेनिंग दिलेलं आहे 3 दिवसाचं. त्यात आपले मराठी कम्युनिटीची पण लोक होती. आता मी त्याच्यातच आले लगेच की गरजे मराठीतनं मग तुम्ही आता नेमकं काय काम करताय हे पण कदाचित त्याच्यात गरजे असेल. मराठी हा अतिशय ग्लोबल आणि अतिशय उदात्त उपक्रम आहे. मराठी माणसाने एकत्र येणं आणि मराठी बिझनेससाठी माणसाकरता आणि एकूणच समाजाकरता तुमची जी केपेबिलिटी आहे, तुमचं जे एक्सपर्टीज आहे ते तुम्ही लोकांना द्यावं. शेअर ही कम्युनिटी सर्व्हिसचा जो एक फंडामेंटल फोकस आहे गरजे मराठीचा, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आम्ही सगळे अट्रॅक्ट झालो. डॉक्टर मिलिंद मेढेकर, डॉक्टर विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथे काम करतोय. मुलांनी जर ह्या क्षेत्रात यायचं असेल किंवा स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल, आता आपल्या देशात स्टार्टअपना खूप प्रोत्साहन मिळत आहे, तर स्टार्टअप करायचं असेल तर मुलांकडे काय गुण असायला हवेत आणि या क्षेत्रात संधी काय आहेत? तुमची क्युरिओसिटी, तुमचं पॅशन आणि तुमचं हार्डवर्क, ह्या बेसिक स्किल्स इज इम्पॉर्टंट फॉर युअर प्रोग्रेस. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे IQ हा डेमोक्रटाईज होणार आहे. याचा अर्थ असा की समजा मी एक ॲव्हरेज एम्प्लॉई आहे आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट एम्प्लॉई आहात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूल्सचा वापर करून मी तुमच्या बरोबर येण्याचा जो प्रयत्न करणार आहे तो सोपा झाला आहे. त्याच्यामुळे IQ हा डेमोक्रटाईज होण्याची शक्यता वाढणार आहे. EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट आपण ज्याला आपण म्हणतो, हा कदाचित डिफरन्शिएटर ठरेल. बरोबर. त्यामुळे जी कोणी मंडळी आता उद्योगात येणार आहेत किंवा नवीन क्षेत्रात येणार आहेत त्यांनी या दोन्हीकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तुमचे सॉफ्ट स्किल्स कुड बी अ ग्रेट डिफरन्शिएटर इन द फ्युचर. अँड ऑन टॉप ऑफ इट यू हॅव टू बी अ लाईफ लॉंग लर्नर फॉर एनी टेक्नॉलॉजी, एनी प्रोसेस, एनी फंक्शन. Global technology trends, they tell us that it is growing every year by at least 10 to 12%. आणि ज्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट्स नवीन टेक्नॉलॉजीमध्ये होत आहेत, दे आर माइंड बॉगलिंग.
त्याच्यामुळे संधीची कमतरता हा कदाचित विषय नसेलच. नसेलच. म्हणजे लहान मोठ्या अनेक कंपन्या आहेत आणि मल्टीनॅशनल कंपन्या पण आहेत. करेक्ट. त्यामुळे संधी भरपूर येते या क्षेत्रात. दॅट इज ट्रू. तर तुम्ही ही सगळी माहिती आम्हाला इथे येऊन दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या फ्युचर प्लॅनसाठी सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, पुढच्या आठवड्यात आणखी एका नवीन उद्योजकाशी किंवा एखाद्या नवीन क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशात राहणाऱ्या मराठी व्यक्तीशी आपण गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.